पंढरपुरातील बीआरएसचे नेते भगीरथ भालके आपल्यासोबत आहेत। दादा, ताईंना आपण पाठिंबा देण्यासाठी आलात, खरं दिवंगत आबा कायम शिंदे साहेबांच्या सोबत राहिले आणि आता तुम्ही ताईंच्या पाठिंबा उभं राहाल, काय भावना आहे? या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघाने माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकीमध्ये शिंदेसाहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून मताधिक्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली होती। माझ्या वडिलांची शेवटची निवडणूक म्हणजे 2019ला देखील शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुकीला आमच्या मतदारसंघानं मताधिक्य देण्याचंच त्या ठिकाणी पार पडलं। पंढरपूर मंगळवेढा असेल किंवा पंढरपूर तालुक्यातली 17 गावं जी मोहोळ मतदारसंघाला जोडली आहेत, त्या 17 गावात देखील 6000 मताधिक्य देण्याची भूमिका त्या गावांनी पार पडली होती। आणि म्हणून त्यांच्यानंतर देखील त्याच भूमिकेनं आणि पंढरपूर मंगळवेढ्यातल्या तमाम वडीलधारे असतील, मायबाप आणि नानांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सगळे वडीलधारी कार्यकर्त्याच्या आग्रह असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज त्या ठिकाणी आदरणीय प्रणितीताई असतील, आदरणीय शिंदेसाहेबांच्या त्या ताईंच्या उमेदवारीला आम्ही त्या ठिकाणी भालके गटाने पाठिंबा दिलेला आहे। आता मध्यंतरी आपण बीआरएसमध्ये प्रवेश केलेला होता, राजकीय भूमिका पुढची कशी असणार आहे? बीआरएसमध्येच असणार आहेत की आता काँग्रेसला पाठिंबा म्हणून पुढे काँग्रेसचीच वाटचाल करणार आहात की काय करणार? मी 2021ची पोटनिवडणूक ही महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्या दरम्यान लढवली होती। त्यानंतर तालुक्यामध्ये काय काय गोष्टी घडामोडी झाल्या आणि घडामोडी घडल्यानंतर तालुक्यातल्या तमाम माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रमुख वडीलधाऱ्यांनी पदाधिकाऱ्याच्या आग्रहास्तवच मी त्या ठिकाणी बीआरएस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता। आणि इथून पुढच्या काळात कारण आमच्या त्या तालुक्याच्या दोन्ही तालुक्याची आणि मतदारसंघाची परिस्थिती, नाना म्हणजेच आमचा पक्ष आणि नानांनी देखील जनता हाच माझा पक्ष म्हणून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी काम केलेलं आहे। आणि म्हणून लोकभावना, लोक जे सांगतील त्याच भूमिकेने इथून पुढच्या काळात आमची वाटचाल राहील। अनेक नेत्यांना मध्यंतरी आपण भेटलेला होता, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, तानाजी सावंत साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांना पण भेटला, अशी चर्चा होत्या। काय या नेत्यांना भेटण्याचं प्रयोजन होतं? काही राजकीय चर्चा त्याच्यासोबत? जे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, तानाजी सावंत साहेब या नेत्यांना भेटण्या पाठीमागचं कारण म्हणजे आमच्या पंढरपुरातील कॅरिडॉर सारखा मंदिर परिसरातला प्रश्न असेल, मंगळवेढ्यात त्या ठिकाणी पीक विमा आणखी आमच्या त्या शेतकऱ्याला मिळाला नाही, पिण्याच्या पाण्यासाठी त्या भागातल्या अनेक गावांना 2-2, 4-4 किलोमीटर आज देखील तिथल्या माता भगिनींना पायपीट करावं लागते। मग आमच्या 35 गावची उपसा सिंचन योजना जी नानांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करून अंतिम टप्प्यात आणलेली होती, त्याला मंजुरी द्या। आणि राज्यकर्ते आणि प्रमुख या नात्यानं माझ्या मतदारसंघातल्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तिथं काम करणाऱ्या कार्यकर्ता म्हणून माझी असणार आहे आणि ती मी त्या ठिकाणी पार पाडली। आणि म्हणून माझी इथून पुढची राजकीय वाटचाल जे माझ्यासोबत काम करणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी यांच्या सांगण्यावरूनच इथून पुढची देखील वाटचाल असणार। पोटनिवडणुकीत 1 लाखापेक्षा जास्त मतं आपल्याला मिळाली होती, मात्र दुर्दैवानं तुमचा पराभव त्या ठिकाणी झाला। मात्र आत्ता या लोकसभा निवडणुकीमध्ये ताईंना किती लीड द्यायचं ठरवलं मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये? त्या ठिकाणी पोटनिवडणुकीमध्ये मला 1,05,717 मतदार बंधू भगिनी आणि मायबाप जनतेने आशीर्वाद दिला। माझा 3600 मतांनी त्या ठिकाणी निसटच्या मताने पराभव झाला, पण तो पराभव त्या ठिकाणी मी अंगावरती घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे। त्यावेळची परिस्थिती, त्यावेळच्या वेगवेगळ्या घडामोडी, राजकीय परिस्थिती आता त्या ठिकाणी आमूलाग्र बदल त्या मतदारसंघात झालेला आहे आणि त्या झालेल्या चुका दुरुस्त करून उद्याची 24ची निवडणूक आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे। आणि त्यासाठी त्या चुका दुरुस्त करून ज्या त्यावेळच्या झालेल्या घडामोडी त्या बाजूला सारून उद्याची निवडणूक अंतिम म्हणून त्या ठिकाणी पार पडणार आहे। आणि त्यासाठी सगळे पदाधिकारी, वडीलधारी ज्या पद्धतीनं नानांच्या पाठीमागं 2009, 14, 19 आणि पोटनिवडणुकीला देखील लाखोच्या मताधिक्यांना आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं राहिलेला आहे, त्याच पद्धतीची भावना तिथल्या मतदारसंघाची आहे। आणि आम्ही अनेक त्या ठिकाणी 14 असेल 19च्या काळात या राज्यात अमुक अमक्याची लाट आहे, यांची लाट आहे, अशा परिस्थितीत देखील मताधिक्य देण्याची भूमिका पार पडली आहे। आता तर परिस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी आहे। कुणाची लाट मतदारसंघात आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या सभा झाल्या, परंतु आमचा मतदारसंघ विचाराशी कधी बाजूला त्या ठिकाणी झालेला नाही। आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत मी आज आकड्यात त्या ठिकाणी सांगणार नाही, निकालातून त्या ठिकाणी किती मताचं लीड मिळेल हे भविष्यात तुम्हाला 4 जूनला त्या ठिकाणी दिसून येईल। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या तरी भालके परिवाराच्या मागं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लोक राहिलेले होते आणि 4 जूनला निकालातून दिसेल की यावेळेस देखील काँग्रेसच्या मागं, प्रणिती शिंदेच्या मागं भालके परिवार किती सक्षमपणे उभा आहे असं मत जे आहे ते भगीरथ भालके या ठिकाणी व्यक्त करतात। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।